मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडतायत, मग सबस्क्राईब का करत नाही? विसरताय तुम्ही. व्हिडिओ बघायच्या नादात पुन्हा होमवर्क कंप्लीट करताय आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून जातंय. पहिल्यांदा सबस्क्राईब करा. मी जे शिकवतोय तुम्हाला समजतंय, तुम्हाला आवडतंय, तुमचे कमेंट्स तसे येतायत, हे की नाही? खूप छान प्रतिसाद मिळतोय, पण चॅनल YouTube अल्गोरिदम कसं आहे, तुम्ही जर सबस्क्राईब केलं, व्हिडिओला लाईक केलं, मित्रांबरोबर व्हिडिओ शेअर केला, तर YouTubeकडून सुद्धा तो व्हिडिओ प्रमोट केला जातोय आणि माझी इच्छा मी प्रत्येक वेळेस बोलून दाखवलंय. इतकं सोपं आहे ना, 12 मार्काचा टॉपिक आहे बोर्डच्या एक्झाममध्ये. 14 मार्क येतात सीईटीला. सोपेच प्रश्न असतात. हां, एका दुसरा अवघड असू दे ना, पण बोर्डच्या एक्झाममध्ये तर पुस्तकातले जसेच्या तसे प्रश्न असतात. सीईटीला सुद्धा 80% प्रश्न तर पुस्तकातलेच येतायत. मग हे व्हिडिओ किती इम्पोर्टंट आहेत, हे की नाही? मग आज मी जे घेणार आहे ना, लक्षात घ्या, तो ही कन्सेप्ट घेणार आहे बरं का. कुठले सांगतो? सेंट्रॉइड. मी तुम्हाला सांगतो. सेंट्रॉइड मला ट्रायंगलसाठी हवा आहे आणि सेंट्रॉइड मला टेट्राहेड्रॉनसाठी हवा आहे. आता हा ट्रायंगल आहे आणि हा टेट्राहेड्रॉन आहे. तुम्हाला वाटेल दोघंही सेम आहेत. नाही, मी टेट्राहेड्रॉनला तर आता ड्रॉ केलं व्यवस्थित. त्याचा टॉप व्ह्यू आहे लक्षात घ्या. म्हणजे त्याला 4 ट्रायंग्युलर साइड असतात. मग फरक पण तोच आहे. ट्रायंगलचा सेंट्रॉइड असेल तर 3च व्हर्टायसेस आहेत. ए बार प्लस सी बार, ए बार प्लस बी बार प्लस सी बार अपॉन 3 आणि सेंट्रॉइडसाठी काय येणार? ए बार प्लस बी बार प्लस सी बार प्लस डी बार आणि अपॉन फक्त 4 येणार आहे. कुणाचा सेंट्रॉइड? याचा म्हणूया टेट्राहेड्रॉन. ओके, बरं. काही न्यूमेरिकल्स आहेत, मी तुम्हाला सांगतो व्यवस्थित लक्ष द्या. चला हे फॉर्म्युले आहेत, बरोबर आहे? जर ट्रायंगल असेल तर फॉर्म्युला काय? ए बार प्लस बी बार प्लस सी बार अपॉन 3. जर टेट्राहेड्रॉन असेल तर फक्त प्लस डी बार करा आणि अपॉन 4. इतकं सिंपल आहे. पण एक लक्षात घ्या, हे जे सॉल्व्ड प्रॉब्लेम आहेत ना, थोडेसे बघा ना कसे दिलेत त्यांनी. चला ओके. जो पहिला पॉइंट आहे त्याला ए बार म्हणूया आपण. दुसरा पॉइंट आहे तो बी बार. हा जो आहे त्याचा पोझिशन वेक्टर सी बार म्हणूया आपण आणि हा जो सेंट्रॉइड आहे त्याचा पोझिशन वेक्टर जी बार म्हणूया आपण. म्हणजे पहिल्यांदा काय करा, जे पॉइंट दिलेत ना, सुरुवात अशी करूया. लेट आपण असं लिहायचं ए बार, बी बार, सी बार अँड जी बार. हे कोण आहेत? पोझिशन वेक्टर्स आहेत. कुणाचे? ऑफ पॉइंट्स ए, बी, सी अँड जी रिस्पेक्टिव्हली. ओके, येते लक्षात तुमच्या? रिस्पेक्टिव्हली. ओके. तर सगळ्यात महत्वाचं, की तुम्ही ना मग त्याच्या व्हॅल्यूज लिहा. ओके. मग जी बार इक्वल्स टू ए बार प्लस बी बार प्लस सी बार अपॉन 3 करा. नंतर लेफ्टला ह्या 3 ने कधी मल्टिप्लाय केलंय बघा आणि हे एवढं केलंय ना, मला असं नकोय. किचकट वाटतंय थोडंसं. आपण सरळ सिंपल मी तुम्हाला सांगतो. लगेच लिहायचं मग देअरफॉर बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला. मी तुम्हाला सांगू का? लक्ष द्या. हा जो जी आहे ना, त्याच्यामध्ये पहिला जो एक्स कोएफिशियंट आहे तो कोण आहे? आर. दॅट इक्वल्स टू इकडं कोण आहे? 5 प्लस बी मध्ये कोण आहे? 1 प्लस सी मध्ये कोण आहे? 1 आणि अपॉन 3 करा. आन्सर 7/3 येईल. आलं की नाही बघा 7/3. करा असं डायरेक्टली. कुणीही तुम्हाला काय चुकलं वगैरे म्हणणार नाहीये लक्षात घ्या. मार्क्स दिले जाणार आहेत. सीईटीत कुठं आपण असं करत बसणार आहे. बोर्डच्या एक्झाममध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगतो, असं लिहिलं म्हणून कोण मार्क कट करणार नाहीये. आता एक काम करूया. ह्याचा जो y जो आहे तो घेऊया आपण -4/3. मग तिथं मध्ये कोण आहे बघा 1 प्लस इथं कोण आहे सांगा q. इथं कोण आहे -2 अपॉन 3 आहे. 3 ला 3 काय होतील? कॅन्सल होतील. मग हे -4 फक्त शिल्लक राहील बरं का. -4 प्लस 1 इकडे आणा. -1 होतील. -2चं काय करा? +2 करा. दॅट इक्वल्स टू q. मग -5 प्लस 2 म्हणजे -3. आलं का व्हॅल्यू? हा पूर्ण कन्सेप्टच एकदम सोपी आहे. लक्षात घ्या. सेंट्रॉइड एकदम सोपं आहे. बरं आता पी काढायचे आहे. म्हणजे तिसऱ्या नंबरला आहे म्हणजे तो एक्स, वाय आणि झेड साठी म्हणजे मी इथला 3 घेणार आहे नंबरचा. मग काय येणार मला 1/3 इक्वल्स टू इथं कोण आहे? पी. ओके. परत इथं सुद्धा पी आहे. ओके. +3 इथला आणि दॅट इक्वल्स अपॉन 3. 3 ला 3 काय होतील? कॅन्सल. +3 चे इकडे काय होतील? -3 होतील लक्षात घ्या. मग तुम्हाला काय मिळेल बघा समजून घ्या. 1 - 3 मिळालं. हा 1 आहे बरं का. +3 चं -3 होईल. दॅट इक्वल्स टू 2p. 1 - 3 किती? -2. दॅट इक्वल्स टू 2p इंटू 2 चं अपॉन 2 करा. p ची व्हॅल्यू -1 येईल. मग मी तुम्हाला सांगू का? खूप सोपं आहे. खूप सोपं आहे. आता काय देतील तुम्हाला? असाच प्रश्न येणार आहे किंवा ट्रायंगलचे तिन्ही व्हर्टायसेस देतील. फाइंड सेंट्रॉइड म्हणतील. तिघांची ॲडिशन 3 न डिव्हाईड करायचंय. आता हा प्रश्न कसा दिलाय बघा. लक्षात घ्या ट्रायंगलच आहे परत. आता सेंट्रॉइड दिलाय. ओके म्हणजे स्मॉल जी बार दिलाय. पी बार, क्यू बार आणि आर बार नाही का म्हटलं मगासारखं लिहायचं.
मग लेट काय सांगा? पी बार, क्यू बार, आर बार अँड जी बार हे कोण आहेत? पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट पी, क्यू, आर अँड जी रिस्पेक्टिव्हली. पुन्हा त्यांच्या व्हॅल्यू लिहा, की पी बार इक्वल्स टू आय कॅप प्लस 3 जे कॅप प्लस 2 के कॅप. तशा याच्या व्हॅल्यू लिहा. आता डायरेक्टली सोडवा. मी सांगतो सेंट्रॉइड फॉर्म्युलानुसार सेंट्रॉइडचा जो पहिला कोएफिशियंट आहे ए, तो काढण्यासाठी तिकडे जे तिघे आहेत ना 1 प्लस 3 प्लस 5 अपॉन 3 करा. चला 1 प्लस 3 किती? 4 प्लस 5 किती? 9. 9 ला 3 ने डिव्हाइड करा. आन्सर 3 येणार. आलं का? हां. काही इक्वालिटी ऑफ व्हेक्टर्स म्हणा वाटल्यास चालेल. एवढं लिहिलं तरी बास होईल. आता तुम्हाला कोणाची व्हॅल्यू काढायची आहे अजून? बी ची व्हॅल्यू काढायची आहे. आता सांगतो. इथं हे 2 आहे मधलं 2 वाय साठी. मग इथं कोण आहे सांगा? 3 प्लस बी प्लस 1 अपॉन 3. 3 2 जा 6 प्लस 4 चं -4 करा. बी ची व्हॅल्यू येईल. बी ची व्हॅल्यू 2 येणार आहे. काय अवघड नाहीये. बाय इक्वालिटी ऑफ व्हेक्टर्स म्हणूया आपण. तुम्हाला हे सॉल्व्ह करायचंय. सीईटी साठी तर लॉटरी आहे लक्षात घ्या. आणि हे प्रश्न आलेले आहेत परीक्षेत. मी नेहमी ओरडून-ओरडून सांगितलंय, की हे प्रश्न परीक्षेत नेहमी आलेत. ओके. आता इथं बघा टेट्राहेड्रॉन असेल तर फक्त फॉर्म्युला चेंज करा. ओके. हा 1, 2, 3, 4 हा टिपिकल प्रश्न आहे. सेंट्रॉइड विचारलाय ना? ओके. तर मी तुम्हाला सांगतो सेंट्रॉइडचा जो पहिला कोएफिशियंट आता ह्यांनी मेथड अशी वापरली. या सगळ्यांचे ॲडिशन करा, 4 ने डिव्हाईड करा. मग त्यांनी जे आयचे जे कोएफिशियंट आहेत ना, सगळे एकत्र घेतलेत. ओके. पुन्हा जे, पुन्हा के आणि पुन्हा 4 डिनॉमिनेटर त्यांनी डिस्ट्रिब्यूट केलाय. प्रत्येकाला केलाय म्हणूया आपण. याला 4 न, याला 4 न याला डिव्हाईड करा किंवा यातनं 4 कॉमन काढून कॅन्सल करा. कसंही करा. मग तुम्हाला सेंट्रॉइड मिळेल. ओके. मग आता टॉपिक तर एकदम सोपा होता लक्षात घ्या. पुस्तकातले हे 2 प्रॉब्लेम सॉल्व्ड आणि हे एक्सरसाइज मधले आहेत. सेंट्रॉइड विचारलाय 4 पॉइंट दिलेत. मग मगाशी जो सॉल्व्ह प्रॉब्लेम आहे ना हा, अगदी तसाच तो हा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे. आणि इथं बघा सेंट्रॉइड तुम्हाला दिलाय. ए दिलाय, बी दिलाय आणि सी विचारलाय. मग काय सांगतो, की तुम्ही सी ला वाटल्यास काहीतरी ए, बी, सी असं अझ्युम केलं. तर सेंट्रॉइडचा पहिला पॉइंट कोण आहे? -1 दॅट इक्वल्स टू ए मध्ये कोण आहे? 3. बी मध्ये कोण आहे? -4 आणि इथं कोण आहे? ए अपॉन 3. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. -3 दॅट इक्वल्स टू आता इथं प्लस साइन नाही लिहायला पाहिजे होता. असू दे. 3 4 किती सांगा? -1 प्लस आहे. -1 चा प्लस 1 होईल आणि A ची व्हॅल्यू -2 येईल. म्हणजे पहिला मिळालं की नाही? तसं बी आणि सी पण फाइंड आउट करा ना. मग हा छोटासा व्हिडिओ थांबवतो इथं मी. सेंट्रॉइडची एकदम ईझी कन्सेप्ट आहे. परीक्षेसाठी एकदा परफेक्ट करून घ्या. मी बघितलंय मुलांना नाही फॉर्म्युले आहेत. 3 ने डिव्हाईड करायचंय, 4 ने हे सुद्धा येत नाही. केलेलाच नसतोय टॉपिक. मग एक्झामच्या आदल्या दिवशी नाही होत ते. पासून सुरुवात करा. आपल्याला चांगले मार्क मिळवायचे आहेत. ऑल द बेस्ट.